पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी अशोक खरात पार्ट 2 सापडला, ज्याचं नाव राधे मोहन मिश्रा उर्फ मिश्रा बाबा उर्फ अंकलजी. आता हा मिश्रा बाबा आणि त्याच्या विरोधात दाखल झालेला गुन्हा काय आहे हे थोडक्यात आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. मात्र मिश्रा बाबावरती जो काही गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्याची पार्श्वभूमी जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला तब्बल 25 वर्ष मागे जावं लागेल. 25 वर्षांपासून हा मिश्रा बाबा एका महिलेचा, उच्च शिक्षित महिलेचा अमानुष छळ करत होता आणि इतकं करून तो थांबला नाही. त्यांनी या महिलेला तिच्या आयुष्यातून उठवलेलं होतं आणि त्यानंतर सुद्धा त्याचे हे छळ सुरूच होते. अर्थात या प्रकरणामध्ये या महिलेनं तक्रार दाखल केल्यामुळे हा सगळा भांडाफोड झाला, मिश्राला अटक झाली आणि आता जेव्हा पोलिसांकडून तपास केला जातोय या तपासातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात. या मिश्राच्या आश्रमामधून अनेक संशयास्पद आणि खळबळजनक गोष्टी सापडलेल्या आहेत. तर दुसरीकडे मिश्राच्या आश्रमामध्ये येणारे भाविक किंवा भक्त हे कुणी सर्वसामान्य लोक नसून बहुतांश लोक हे हाय प्रोफाईल असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे मिश्राच्या आश्रमात येणाऱ्या या हाय प्रोफाईल महिला नेमक्या कोण असा प्रश्न आता दबक्या आवाजात विचारला जातोय. तर दुसरीकडे या महिलेवरती जी तक्रारदार महिला आहे तिच्यावरती त्यानं नेमका कशा पद्धतीनं छळ केला होता याची माहिती सुद्धा एफआयआरच्या माध्यमातून, रिमांड कॉपीच्या माध्यमातून आता समोर येताना दिसतीये. संपूर्ण प्रकरण काय आहे याच्यावरती सविस्तर बोलणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. पुण्याच्या वाघोली परिसरामध्ये तब्बल रोड टच 5 एकर जागेमध्ये या मिश्रा बाबाचा आश्रम चालतो. आश्रमाला आश्रम म्हटलं जात नाही, खरं तर त्याला मॉडर्न गुरुकुल असं म्हटलं जातं. कारण याच मॉडर्न गुरुकुलमध्ये अनेक लहान मोठी मुलं आहेत, शाळेतली काही आहेत, काही कॉलेजवयीन मुलं तिथे जात असल्याचं सांगितलं जातं. या मुलांना दिवसभर तर ते शाळा कॉलेजेसमध्ये असतात, मात्र रात्रीचे ते राहण्यासाठी या आश्रमात येतात असंही सांगितलं जात आहे. थोडक्यात या मुलांचं वास्तव्यच या आश्रमामध्ये आहे आणि या मुलांना या आश्रमामध्ये ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न केला जातो. या आश्रमामध्ये त्यांचा मानसिक छळ केला जातो असं सुद्धा संशय व्यक्त केला जातोय. आता केवळ हे सगळं करून हा बाबा थांबत नाही, तर या बाबाने या आश्रमाच्या माध्यमातून अनेक महिलांचा प्रचंड छळ केल्याचं सुद्धा निष्पन्न झालं. जेव्हा या प्रकरणातला गुन्हा दाखल झाला, जवळपास 150 पोलिसांचं पथक याच्या आश्रमावरती रेड मारली आणि या पथकाच्या माध्यमातून जेव्हा तपास करण्यात आला त्यावेळेस अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. यामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे काय काय डेटा सेव्ह करण्यासाठीची उपकरणं या ठिकाणी सापडली. तर जवळपास आपल्याला माहिती आहे 8 लॅपटॉप आहेत, 9 मोबाईल फोन्स आहेत, 19 पेक्षा जास्त हार्ड डिस्क आहेत, 23 पेक्षा जास्त पेन ड्राईव्ह आहेत, पीसी आहेत, डीव्हीडी प्लेयर आहेत. खूप वेगवेगळ्या पद्धतीनं डेटा स्टोअर करणं आणि तो डेटा पाहणं यासाठीचे जे जे उपकरणं लागतात ती सगळी तिथून मिळाली आहेत. बरं, एवढंच केवळ मिळालंय का? तर असंही नाहीये. या बाबाच्या आश्रमामध्ये जिथे त्याची खोली आहे त्याच्या खोलीच्या जवळ असलेल्या एका रूम मध्ये चक्क रूम भरून कॉन्डम्सची पाकिटं सापडल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर अनेक गोळ्या सुद्धा सापडलेल्या आहेत, ज्या गोळ्यांचं सेवन कदाचित या बाबाकडून केलं जायचं किंवा इथे येणाऱ्या भक्तांना, महिला भक्तांना विशेषतः त्याचं सेवन करवलं जायचं असा सुद्धा दाट संशय व्यक्त केला जातोय. आता जेव्हा हे सगळं पुणे पोलिसांनी पाहिलेलं होतं, पोलीस स्वतःच इतके चक्रावून गेलेले होते की नेमकं या प्रकरणामध्ये काय काय सत्य आहे आणि कोण कोण या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे या सगळ्याचा तपास पुणे पोलिसांनी करायला सुरुवात केला. आणि ज्या वेळेस ही तक्रार दाखल झाली, आता या सगळ्यामध्ये एक पुरवणी जबाब सुद्धा ऍड झालेला आहे. यातून सुद्धा अनेक महत्त्वाच्या गोष्टी कळतात. आता मुळात घडलंय असं की या प्रकरणातली जी महिला आहे, मुळात समजून घेण्याचा विषय यातला सगळ्यात महत्त्वाचा असा आहे की जी पीडित महिला आहे ही स्वतःच अतिशय उच्च शिक्षित आहे, खूप चांगल्या ठिकाणी काम करणारी, नोकरी करणारी ही महिला आहे. आणि यापेक्षाही दुर्दैवाची गोष्ट अशी की ही महिला जरी उच्च शिक्षित असेल तर तिचे कुटुंबीय तिच्यापेक्षाही जास्त उच्च शिक्षित होते. तिचे वडील तर अक्षरशः डॉक्टर आहेत आणि असं असताना सुद्धा या कुटुंबानंच मिळून या महिलेला कुठेतरी या बाबाच्या जाळ्यात अडकायला भाग पाडलं, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. आता घडलंय असं की हा मिश्रा बाबा आणि ही पीडित महिला दोघेही मूळचे हरियाणाचे आहेत. हा बाबा 2010च्या 9-10च्या सुमारास वगैरे तो पुण्यामध्ये आल्याची माहिती मिळते. त्यापूर्वी तो हरियाणामध्ये होता आणि ही महिला सुद्धा हरियाणामध्ये होती. तेव्हा ही महिला जी आहे ती लहान मुलगी होती आणि त्यावेळेस असं झालेलं होतं की या महिलेचे जे वडील होते त्यांची ओळख सगळ्यात पहिल्यांदा या बाबाशी झाली आणि या बाबानं त्यांना खूप जास्त भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली होती. मग तिच्या वडिलांना असं वाटत होतं की जो माणूस
इतरांना फारसा भेटत नाही किंवा इतर भक्तगण त्याला भेटण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावतात, त्याला लवकर तो भेटत नाही. असं असताना आपल्याला मात्र हा बाबा अगदी सहज भेटतो. म्हणजेच काय, तर बाबांचा आपल्यावरती थोडासा खास जीव वगैरे आहे की काय, असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे हळू करत वडिलांनी सगळ्यात पहिल्यांदा या सगळ्यामध्ये बाबावरती विश्वास ठेवायला सुरुवात केली. हळू करत संपूर्ण कुटुंबच या बाबावरती विश्वास ठेवायला लागलं. नंतर असं झालं, की पहिले 2-3 वर्ष हे सगळं अशाच पद्धतीनं सुरू होतं. नंतर ही मुलगी जी आहे ती टीनएजमध्ये आलेली होती. ती शिक्षणासाठी बाहेर राहायला गेली. त्यानंतर मात्र या बाबानं तिच्या वडिलांना फोन करून, "मुलगी का येत नाही? तिला तुम्ही आश्रमात का आणत नाही?" असं म्हणून या मुलीला जाणून-बुजून आश्रमात अनेकदा आणण्यासाठी भाग पाडलं. त्यानंतर मात्र 2009-10 च्या वेळेसची ही सगळी घटना आहे. मधल्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी घडत होत्या. पण तेव्हापर्यंत या महिलेवरती लैंगिक अत्याचार केल्याचं असं अजून तरी कुठे निष्पन्न झालं नाही. पण 2009-10 च्या सुमारास असं घडलं, की जेव्हा ही महिला जी आहे ती वयात आलेली होती, तिला लग्न करायचं होतं. त्याच दरम्यानच्या काळामध्ये तिने ही गोष्ट बाबाला सुद्धा बोलून दाखवली. तिच्या घरच्यांना सुद्धा हे माहीत होतं. त्यावेळेस मात्र या बाबानं तिच्या लग्नाला ठामपणे विरोध केला. पण हा विरोध जो काही आहे तो उघड नव्हता. हा विरोध या मुलीकडे केला जात होता. या मुलीला हा बाबा असं म्हणायचा, की "तुला लग्नाची काय गरज आहे वगैरे. मी असताना तू लग्न का करतीयेस?" असं म्हटलं जायचं. या व्यतिरिक्त तिचे जे वडील आहेत, तिच्या आई-वडिलांना सुद्धा या मुलीच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न बाबाकडून व्हायचा. बाबा काय करायचा, तर वडिलांना असं सांगायचा, की "तुमची मुलगी, हिच्या चारित्र्यावर मला संशय आहे. ती चारित्र्यहीन आहे का? किंवा ती सुखानं संसार करेल का? असं काही वाटत नाहीये. तुम्ही हिचं लग्नच लावून देऊ नका." असं तो सांगायचा. तर या मुलीला तो असं म्हणायचा, की "तू लग्न करू नकोस. लग्न केल्यानंतर तुझं फार काही चांगलं होणार नाहीये. उलट माझ्या इतर महिला भाविकांना बघ, माझ्या अनुयायींना बघ, त्या सुद्धा माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवतात आणि त्यांना या सगळ्याचा कुठेही त्रास होत नाही. त्यांना खूप आनंद होतो. त्यामुळे तुला लग्न करायची गरज नाही." असं म्हटलं गेलं. या सगळ्याच्याच काळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा या महिलेवरती लैंगिक अत्याचार केले गेले होते. त्यावेळेस तिला कदाचित गुंगीचं औषध जे आहे ते चहामधून किंवा एखाद्या ज्यूसमधून दिल्याची वगैरे माहिती समोर येते. त्यानंतर मात्र या गोष्टी सातत्यानं वाढत गेल्या. या महिलेवर वारंवार हा बाबा लैंगिक अत्याचार करायचा. कधी घरी करायचा, कधी त्याच्या आश्रमामध्ये करायचा. वेगवेगळ्या ठिकाणी हे सगळे अत्याचार तिच्यावरती होत होते. एवढं करून सुद्धा हे सगळं प्रकरण थांबत नव्हतं. त्याच्यासोबत त्याच्या ज्या महिला अनुयायी आहेत, त्या महिला अनुयायी स्वतःच या बाबाला अश्लील व्हिडिओ दाखवायच्या आणि मग तिच्यासोबत लैंगिक अत्याचार करायला सांगायच्या. एवढंही कमी की काय म्हणून या महिला अनेकदा या प्रकरणामधली जी महिला आहे, पीडित महिला आहे, तिला अनेकदा अक्षरशः नग्न करून तिला चटके दिले जात होते, तिला शॉक दिले जायचे. त्याचबरोबर तिचे अनेक आक्षेपार्ह फोटोज, व्हिडिओज काढले जायचे, हातपाय बांधले जायचे, तिला वेगवेगळ्या पद्धतीची गुंगीची नशेची इंजेक्शन्स दिली जायची, असं सुद्धा तपासातून निष्पन्न होत आहे. त्यामुळे हे सगळं काही टॉर्चर जे आहे, ती ही महिला खूप दिवसांपासून सहन करत होती. नंतरच्या काळामध्ये तर या बाबानं या महिलेला आणि तिच्या आई-वडिलांना एकमेकांच्या विरोधात एवढं भडकवून दिलं, की नंतर या महिलेला सुद्धा आई-वडिलांविषयी प्रेम राहिलं नव्हतं आणि आई-वडिलांना सुद्धा ही मुलगी आहे ती थोडीशी नकोशीच झालेली होती. कारण त्यांना असं वाटायचं त्यांची मुलगीच कॅरेक्टरलेस आहे की काय. आता हे सगळं घडत असताना या मुलीनं अनेकदा या बाबाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र ते सगळे प्रयत्न यशस्वी होत नव्हते. जेव्हा ही महिला असं म्हणायची, की मला लग्न करायचंय, त्यावेळेस तिचे कुटुंब लग्न करून द्यायला तयार होत नसायचे आणि हा बाबा प्रत्येक वेळेस त्या सगळ्यामध्ये काही ना काही खोडा घालण्याचा प्रयत्न करायचा. या सगळ्याच्या नंतर सुद्धा तिनं हे जवळपास 1 दशकभर तिनं हे सगळं सहन केलं आणि त्याच्यानंतर 2019-20 च्या दरम्यान या महिलेनं या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी स्वतः लग्न करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे कुटुंब तर तिच्या सोबत नव्हतं, पण तिनं पळून जाऊन किंवा स्वतः लग्न करायचं ठरवलं. तिनं एका व्यक्तीशी लग्न सुद्धा केलं. पण लग्न केल्याच्या नंतर या बाबाच्या सोबतचे संबंध तुटतील किंवा हा बाबा तिला कॉन्टॅक्ट करणार नाही, असं जे तिला वाटत होतं तसं काहीच घडलं नाही. त्यानंतर सुद्धा या बाबानं तिला सातत्यानं कॉल मेसेज करणं असेल किंवा तिच्या वडिलांच्या मार्फत कॉल मेसेज देणं असेल किंवा निरोप देणं असेल, हे सगळं त्यानं सातत्यानं सुरू ठेवलं आणि ही जी महिला आहे तिच्यावरती दबाव टाकला गेला, की तू तुझ्या नवऱ्याबरोबरचे जे खाजगी क्षण आहेत ते सगळे रेकॉर्ड कर आणि ते मला पाठव, असं म्हटलं गेलं. आणि सुरुवातीला जरी ही महिला नाही म्हणत असेल तरी सुद्धा मुळात या बाबाचा प्रभाव इतका होता, त्याची दहशत इतकी होती, की त्या दहशतीखाली या महिलेनं काही व्हिडिओज अशा पद्धतीचे बनवून दिले सुद्धा. त्यानंतर ही महिला असं म्हणते, की या बाबाने मला पूर्णपणे त्याच्या हातातलं खेळणं करून टाकलेलं होतं. माझ्या प्रत्येक लहान मोठ्या निर्णयावरती या बाबाचं नियंत्रण असायचं.
प्रत्येक आर्थिक गोष्टीत सुद्धा हा बाबाच जे काही सांगायचा तेच व्हायचं आणि जेव्हा जेव्हा ही महिला या सगळ्याला नकार द्यायची, अनेकदा तिला मारहाण केली जायची, तिला धमक्या दिल्या जात होत्या बाबाच्या माध्यमातून, असं सुद्धा निष्पन्न झालं. आता मुळात ही महिला जी आहे आणि या महिलेचं कुटुंब जे आहे ते जरी हरियाणाचं असलं तरी सुद्धा 2010-12च्या दशकामध्ये जर आपण पाहिलं तर त्या दरम्यान हे सगळे पुण्याला शिफ्ट झाले आणि त्याच वेळेस हे पुण्याला येतायत म्हटल्याच्या नंतर हा जो बाबा आहे तो स्वतः सुद्धा या ठिकाणी पुण्यात आला आणि पुण्यामध्ये त्यानं जागा घेऊन सगळा आश्रम वगैरे जो काही आहे तो बांधला. त्याचबरोबर ही महिला ज्या ठिकाणी राहायला आहे तिथून जवळच त्यानं फ्लॅट सुद्धा घेतला होता. आता एकंदरीत काय आहे तर हा माणूस कंटिन्यू तिचा पाठलाग करायचा, तिचा पिच्छा करायचा आणि या महिलेला कुठल्याही पद्धतीनं तिचं आयुष्य, तिची प्रायव्हसी असं काहीच नव्हतं. उच्च शिक्षित महिला होती मात्र बाबाच्या चंगुलमधून बाहेर पडणं तिला काही केल्या जमत नव्हतं. तिने ज्या कारणासाठी लग्न केलेलं होतं की बाबापासून लांब जाता येईल किंवा बाबा आपला पाठलाग सोडेल तसं काहीच झालं नाही. बाबाने या उलट तिच्या आणि तिच्या नवऱ्यामध्ये फूट पाडण्याचे अनेक प्रयत्न केले आणि त्यानंतर त्या सगळ्यामध्ये त्याला यशही आलं कारण 2024 मध्ये या महिलेचा घटस्फोट झाला. त्यानंतर मात्र ही महिला प्रचंड एकटी झालेली होती. या बाबाने अनेकदा तिला सीसीटीव्हीच्या माध्यमातून तिच्यावरती निगराणी ठेवण्याचा प्रयत्न केला. अनेकदा तिला आश्रमात डांबून सुद्धा ठेवण्यात आलेलं होतं आणि हा सगळा छळ गेल्या जवळपास 2 दशकांपासून ही महिला अविरतपणे सहन करत होती, ज्यामधून बाहेर पडण्यासाठी तिला कुठलाही मार्ग दिसत नव्हता. आता या सगळ्यात असंही म्हटलं जात आहे की या बाबाने इतकंही करून तो थांबलेला नाहीये. यानं अक्षरशः तिला नरक यातना दिल्या. तिचे इतके छळ झाले की तिला अनेकदा या बाबानं त्याचे पाय धुवून पाणी प्यायला लावलेलं आहे असंही म्हटलं जात आहे. तिला मूत्रप्राशन करायला लावलेलं आहे असंही सांगितलं जात आहे आणि हा सगळा छळ वारंवार सुरू होता. जेव्हा जेव्हा ही महिला याच्या विरोधात बोलायची तिला मारहाण केली जायची, तिला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या असंही सांगण्यात आलं. अर्थात इतके दिवस हा सगळा त्रास सहन केल्याच्या नंतर या महिलेनं यातून बाहेर पडायचं ठरवलं. त्यामुळे तिने थेटपणे पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली आणि मग पोलिसांनी पुढचं सगळं ऑपरेशन राबवत या बाबाला त्याच्या एका सहकार्याला स्वामी कवल नयन वगैरे नाव आहे त्याला आणि इतर 6 महिलांना ताब्यात घेतलं. आता ताब्यात घेतलेल्या महिलांपैकी जी एक महिला आहे ती म्हणजे मुळात या 6च्या 6 जणी या बाबाच्या अनुयायी आहेत. त्याच्या आश्रमामध्ये वगैरे वास्तव्याला असतात, कुणी येऊन जाऊन असतं आणि मुळात या बायका ज्या 6 जणी आहेत त्या सगळ्या सुद्धा या पापामध्ये इक्वली भागीदार आहेत. कारण या बायका मिळूनच या महिलेवरती लैंगिक छळ करण्यासाठी प्रोत्साहित करायच्या बाबाला किंवा साथ द्यायच्या. या महिलांच्या समोर सुद्धा अनेकदा तिच्यावरती लैंगिक अत्याचार झालेत. म्हणजे महिला आहेत पण महिलेचा छळ यांनी केलेला आहे. आता यामध्ये सुद्धा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की या 6 महिलांपैकी एक महिला ही चक्क सुप्रीम कोर्टमध्ये प्रॅक्टिस करणारी वकील असल्याचं सांगितलं जात आहे. या वकील महिलेनं असं म्हटलं की आपल्याला जी अटक झाली ती बेकायदेशीर आहे. आधी अटक झाली, नंतर एफआयआर दाखल केली, सूर्यास्ताच्या नंतर आम्हाला अटक झाली, असे वेगवेगळे क्लॉज काढून तिनं काहीतरी अटक कशी बेकायदेशीर आहे वगैरे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. तिनं याचिका सुद्धा केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र पोलिसांनी सुद्धा या प्रकरणामध्ये कोर्टाकडून आदेश जे आहेत ते काढून घेतलेले होते की रात्रीच्या वेळेस यांना अटक करता येईल. त्यामुळे तो एक वेगळा विषय आहेच आहे. पण यातून हे निष्पन्न होत आहे की हा बाबा जो आहे तो एकंदरीत हाय प्रोफाईल बाबा आहे. जेव्हा हा बाबा बाहेर फिरायचा तो अगदी पॉश कपड्यांमध्ये फिरायचा. त्याला बघून कुणालाही वाटणार नाही की हा बाहेर अशी काही भोंदूगिरी करत असेल. त्याचबरोबर हा बाबा जो आहे तो अनेक भक्तांना असं सांगायचा की तुम्ही तुमचे जे काही सिक्रेट्स असतील किंवा तुम्ही केलेली जी पापं असतील ती पापं देवाला कळल्याच्या नंतर तुम्ही नरकात जाल. त्यामुळे खोटं बोलू नका आणि ही सगळी तुमची जी काही पापं असतील, सिक्रेट्स असतील ती एका कागदावर लिहून माझ्याकडे द्या. आणि जेव्हा भाविक त्याच्याकडे हे कागद द्यायचे त्यावेळेस तो याच सगळ्या पापांचा, सिक्रेट्सचा गैरवापर करत समोरच्या भाविकांना ब्लॅकमेल करायचा असं सुद्धा निष्पन्न झालंय. त्याचबरोबर या बाबाने इतकं करून सुद्धा ते थांबलेलंच नाहीये. त्याचे कंटिन्यू काही ना काही कारनामे सुरू आहेत. एवढं झाल्याच्या नंतर असंही निष्पन्न होत आहे की या बाबानं अनेक कपल्सला म्हणजे ज्या महिला भाविक त्याच्याकडे यायच्या त्यापैकी अनेक महिलांना त्यांच्या पतींबरोबरचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून या बाबाला पाठवायला सांगितलेले आहेत. जवळपास 35 जोडप्यांचे असे व्हिडिओज आतापर्यंत पोलिसांना निष्पन्न झालेले आहेत. जे काही त्या ठिकाणून मुद्देमाल जप्त केला पोलिसांनी ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत किंवा डेटा स्टोअर करण्याची जी साधनं आहेत त्यामधून त्याचे काहींचे पासवर्ड मिळालेत, काहींचे मिळणं बाकी आहे. त्यामधून आतापर्यंत 35 जोडप्यांचे अतिशय आक्षेपार्ह व्हिडिओ या सगळ्यामध्ये असल्याचं निष्पन्न झालंय. आता
इतकंच थांबत नाहीये हे सगळं प्रकरण. तर मुळात आपण जर पाहिलं तर पुण्यासारख्या इतक्या मोठ्या शहरामध्ये इतका मोठा आश्रम असणं आणि या बाबांना गेल्या जवळपास 2 दशकांमध्ये इतकं मोठं प्रस्थ या ठिकाणी निर्माण करून ठेवलंय. पण याविषयीची फारशी कुणकुण बाहेर कुणालाच का नव्हती, हा जो एक प्रश्न उपस्थित होतोय, त्या प्रश्नाचं उत्तर असं की मुळातच या बाबानं हरियाणामध्ये सुद्धा आणि इथे सुद्धा हाय प्रोफाईल लोकांना लक्ष केल्याचं एकंदरीत दिसतंय. त्यामुळे त्याच्याकडे येणारा जो वर्ग आहे हा सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातले लोक याकडे फारसे जातच नव्हते. त्याच्याकडे येणारे लोक हे सगळे हाय प्रोफाईल, खूप जास्त एज्युकेटेड, उच्च शिक्षित असलेले, चांगल्या कंपन्यांमध्ये कामाला असलेले, चांगल्या हुद्द्यांवरती कामाला असणारे आणि करोडोंची लाखोंची प्रॉपर्टी असणारे लोक या बाबाकडे यायचे आणि या बाबावरती विश्वास ठेवायचे, असं एकंदरीत निष्पन्न होत आहे. त्यामुळे या प्रकरणामधली पीडित महिला जरी आत्ता एकटीच असली तरी सुद्धा हे प्रकरण केवळ तिच्या एकटीपुरतं मर्यादित नाहीये, तर यामध्ये पीडित महिलांची संख्या ही खूप मोठी असू शकते आणि विशेषतः यामध्ये हाय प्रोफाईल महिला या जास्त असू शकतात, मोठ्या घरांमधल्या महिला या जास्त असू शकतात, असं एकंदरीत सध्याची शक्यता वर्तवली जाते. पोलिसांकडून तपास केला जातोय की यांना आणखीन कुणाकुणासोबत हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासातून आणखीन काय काय धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आजही अशा पद्धतीच्या भोंदूबाबांच्या जाळ्यामध्ये सर्वसामान्य लोकांपेक्षा सुद्धा हाय प्रोफाईल लोक किंवा उच्च शिक्षित लोक ही जास्त अडकताना पाहायला मिळतात. म्हणजे ज्या वर्गाकडून खरं तर थोडंसं सतसत विवेक बुद्धी जागी ठेवून किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून ज्यांनी जगलं पाहिजे किंवा जे जगतात, जे जे शिकलेले आहेत वगैरे असं म्हटलं जातं, त्यांच्याकडूनच या सगळ्यामध्ये अशा पद्धतीच्या भोंदूबाबांना खतपाणी घातलं जातं, त्यांना वाढवलं जातं, हे एकंदरीत दिसून आलेलं आहे. अशोक खरातच्या बाबतीत सुद्धा तसंच होतं आणि या बाबाच्या बाबतीत सुद्धा अगदी तसंच आहे. त्यामुळे अशा पद्धतीची भोंदूगिरी थांबवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा सर्वसामान्य लोकांनी त्यांचे डोळे उघडे ठेवणं हे खूप जास्त गरजेचं आहे. तरच अशा पद्धतीची भोंदूगिरी जी आहे ती भविष्यात थांबेल. सध्या महाराष्ट्रामध्ये भोंदूबाबांचा अक्षरशः सुळसुळाट झालेला आहे. प्रत्येक एक गल्ली सोडल्याच्या नंतर दुसऱ्या गल्लीमध्ये एक तरी भोंदूबाबा पाहायला मिळतोय आणि या भोंदूबाबांकडून जे काही केलं जातंय ते इतकं विचित्र आहे. सर्वसामान्य एखाद्या सुसंस्कृत सुजाण नागरिकाला, ज्याची सदसद विवेकबुद्धी जागी आहे, अशा नागरिकाला खूप जास्त त्रासदायक वाटेल अशी ही सगळी प्रकरणं आहेत. या प्रकरणामध्ये सुद्धा या बाबाने इतका छळ केलेला आहे या महिलेचा की कुणाच्याही अंगावरती शहारे येतील. या महिलेनं हे सगळं कसं सहन केलं असेल हा प्रश्न आता उपस्थित होतोय. आणि केवळ ही सगळी महिला यामध्ये एकटी नव्हती, तर तिच्यासोबत आणखीन अनेक महिलांचा सुद्धा छळ झाला असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाला अतिशय गांभीर्यानं घ्यावं, या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा पूर्ण प्रयत्न करावा अशी मागणी जी आहे ती आता जोर धरताना पाहायला मिळते. पोलीस कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये कामकाज करतायत हे पाहणं तर खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे. मात्र तपासाच्या दृष्टिकोनातून असंही निष्पन्न होत आहे की पोलिसांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑन पेपर अजून घेतलेल्या नाहीयेत. जसं की तिथे काही गोळ्या सापडल्याचं म्हटलं जातंय, काही कॉन्डोम सापडल्याचं म्हटलं जातंय. या सगळ्याची ऑन रेकॉर्ड नोंद ही FIR च्या कॉपीमध्ये वगैरे नाहीये असं सांगितलं जातंय. किंवा या महिलेला मूत्रप्राशन करायला लावलेलं होतं त्याचा कुठेही उल्लेख FIR मध्ये आढळत नाहीये. त्यामुळे काही गोष्टी या ऑन पेपर का आल्या नाहीयेत, पोलिसांची भूमिका कुठेतरी थोडीफार संशयास्पद आहे का, असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय. आणि हा प्रश्न उपस्थित होऊ नये असं वाटत असेल तर पोलिसांनी या सगळ्या गोष्टी सुद्धा ऑन रेकॉर्ड घ्याव्यात आणि लवकरात लवकर या सगळ्यातला तपास करावा, हीच मागणी आता जोर धरताना पाहायला मिळते. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.